हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात चिऊच्या तयारीपासून. तर हा दिवस होता रविवारचा आणि रविवारी तिला पोलिओ डोस घेण्यासाठी घेऊन जायचं होतं. तर त्यासाठीच माझे तिचं म्हणजे आवरून घ्यायचं चाललं होतं. तर रविवारचं सूट आहे पण ना एडिटिंग करायला काही जमलंच नव्हतं. तर प्लीज थोडं समजून घ्या आणि खरंच खूप कामाचा लोड आहे. तर त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तिला छान असं रेडी केलं आहे आणि ती आता तिच्या पप्पांसोबत म्हणजे गावातच हा कार्यक्रम आहे तर तिथं जाणार आहे. तर छान असं तिला रेडी केलं आहे आणि आता तिच्या नावाची जी काही पावती वगैरे आशाताईंनी दिली आहे तर ती तिला मी देणार आहे. तर मिस्टर घेऊन जाणार आहेत आणि मला खरंच आज दिवसभर वेळ मिळणार नाही. तर म्हटलं तुम्ही जावा, तिथं गर्दी वगैरे असेल तर मला म्हणजे माझा वेळ जाईल. तर त्यासाठीच म्हटलं जा. तर ती तिच्या पप्पासोबत गेली आहे. तर तिथं छान असं आशाताई, अंगणवाडीच्या सेविका आणि ग्रामपंचायतले सदस्य वगैरे होतं. तर तिला डोस दिला आणि तिच्या बोटांना मार्किंग वगैरे केली आहे. तर तीही खूप म्हणजे दिवसांनी मराठी शाळेत गेली होती आणि मोठी शाळा म्हटले की तिला थोडं नवलच वाटतं कारण ती अंगणवाडीत जाते. तर त्यासाठीच छान असं गावातले बरीचशी छोटी छोटी मुलं होती त्यांच्याशी ती बोलली, खेळली आणि काही वेळ तिथं स्पेंड केल्यानंतर ती म्हणजे आता घरी म्हणजे यायला निघाली आहे. तर छान असं तिलासुद्धा बाहेर गेल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद तुम्ही पाहूच शकता आणि ते तिकडे गेले तोपर्यंत मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे. आणि आजच्या दिवसाविषयी म्हणजे मला बोलायचे आहे. तर खूप जुनी म्हणजे मला आठवतही नाही म्हणजे लहानपणापासून आमच्याकडे म्हणजे पावसाच्या अगोदर एक दिवस पाळला जातो आणि त्या दिवसाला घाटा असं संबोधलं जातं म्हणजे असं म्हटलं जातं. तर ह्या दिवशी ना खूप अशा म्हणजे श्रद्धेने पूजा केली जाते. म्हणजे गेल्या दिवसात म्हणजे किंवा गेल्या वर्षात ज्याप्रमाणे म्हणजे वरुण राजाने आपल्यावरती कृपा केली आहे तर येणाऱ्या दिवसातसुद्धा वरुणराजा म्हणजे खुश होत आणि आपल्या शेतीत भरभराटीने उत्पन्न, आर्थिक स्थिती म्हणजे सुख समृद्धी ह्या गोष्टी भरभराटीने त्यांनी म्हणजे वरुणराजाने आशीर्वाद द्यावं. तर ह्यासाठी विशेष पूजा केली जाते आणि त्या दिवसाला म्हणजे घाटा असं म्हटलं जातं. तर आमच्याच गावात नाही तर आजूबाजूच्या सर्व गावात म्हणजे ही विशेष पूजा केली जाते. तर सर्वांच्या म्हणजे ज्याच्या ज्याच्या गावाच्या म्हणजे आपलं नियोजित केलेले असते. सर्वांचे वेगवेगळ्याच्या दिवशी असते. काहींचे आमचे अगोदर झालेले आहेत, काहींचे आमच्या नंतरसुद्धा आहेत असं. आणि त्यामुळे एकमेकांच्या गावात जेवणाचे वगैरे कार्यक्रम असतं तर त्यासाठी जातो आम्हीही जातो. आमच्याकडेही आमचे नातेवाईक वगैरे येत असतात तर त्यासाठीच. आणि ह्या दिवशी ना म्हणजे शेतातले वगैरे कामे करायची नसतात तर छान असं त्यांना पूजेला जायचं होतं आणि फक्त पुरुष लोक जातात. तर त्यासाठीच त्यांना काही साहित्य लागत होते जसे की ज्वारीचं पीठ, चटणी, मीठ आणि कांदा, काही मिरच्या असं खूप सारं काही गोष्टी द्यायच्या असतात. तर ते त्यांना दिलं कारण तिथं जाऊन ते पूजा वगैरे करत असतात आणि भाकरी बनवून तसेच काही म्हणजे भाजी वगैरे बनवून खात असतात. आणि ना वरुणराजा प्रसन्न होवत आणि त्यांनी कृपा करावी तर ह्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी बकरे वगैरे कापत असतात. तर ते सुद्धा म्हणजे वर्गणी करून म्हणजे प्रत्येक घराला वर्गणी असते तर ते ठरवून आपल्या एक दिवस नियोजित केला जातो आणि त्याप्रमाणे करत असतो. तर त्यासाठीच आमच्याकडे हा घाटाच्या दिवशी म्हणजे शेतातली कामं करण्याचं निर्बंध म्हणजे त्या दिवशी काहीच कामं करायची नसतात. तर त्यासाठी आज मी घरीच होते आणि पूर्ण दिवस घरचीच कामं खूप म्हणजे खूप लोड होता. तर घर आणि आपली घराची साफसफाई सारवलं होतं तर ते खास म्हणजे ह्या दिवसासाठी. आणि ते गेले आहेत आणि आता म्हटलं जेवण करूया कारण पूर्ण दिवस तर कामच असणार आहे. तर त्यासाठी चिऊला सुद्धा सोबत घेतलं आहे. तर जेवणात होतं रात्रीची खिचडी, तेही गरम करून घेतलं, ज्वारीची भाकरी, भेंडी आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा. तर तिचं खेळणं काय थांबतच नव्हतं. तिला कसंबसं जेवू घातलं आणि नंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर घर वगैरे झाडून घेतलं होतं, सारवलंसुद्धा आहे पण त्यामुळे ना भांड्यांवरती खूप सारी धूळ उडाली होती. तर फायनली तेच मला आज काम पूर्ण करायचं होतं.
तर बरीचशी भांडी मी बाहेर काढून घेतली आहेत आणि ते आज घासून घेणार आहे. तसे दिवसभर सकाळपासून कस्टमरांची सुद्धा खूप कामं आलेली होती, तर ते सुद्धा अल्टर वगैरे जितकं जमेल तितकं केलं होतं आणि आता भांडी घासायला काढली आहेत, कारण भांडी नंतर सुकणार नाहीत संध्याकाळी. परत संध्याकाळी जेवणासाठी पाहुण्यांना आमंत्रण दिलं आहे, तर म्हटलं हे कामं अगोदर म्हणजे आवरून घ्यावीत. तर यासाठीच भांडी वगैरे घासून घेणार आहेत आणि फ्रीजही स्वच्छ करणार आहे. तर त्यासाठी फ्रीजची भांडी काढली, भाजीपालासुद्धा काढून घेतला होता आणि भांडी घासून झाल्यानंतर भांडी सुकत आहे तोपर्यंत अर्जंटमध्ये म्हणजे मला ही साडी वगैरे द्यायची होती, तर त्यासाठीच ब्लाऊजही शिवला होता आणि साडीला आता हा शिलाई वगैरे करून घेणार होतं. तर सण म्हटलं की ना खरंच म्हणजे किती सारा लोड येतो, कारण ना कस्टमरांचीही कामे ना सणाच्या दिवशी नेमकी खूप असतात आणि त्यामुळे ना मला इतका ताण जातो ना की काय सांगू. म्हणजे घरातही मी एकटीच हँडल करत असते, त्यामुळे त्याच्यानंतर मला स्वयंपाकही सणानिमित्त करायचं असतं. तर ना खूप आज दिवसभर म्हणजे मला बसायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता, तर इतकं सारं मी आज काम केलं होतं. तर ही साडी माझी करण्याची इच्छा नव्हती, म्हणजे स्टिचिंग वगैरे, पण काय करणार ना, कस्टमरांचं म्हणजे त्यांना अर्जंटमध्ये हवी होती, तर ते आधी मी केलं, कारण संध्याकाळी ते येणार आहेत कस्टमर आणि त्यांना हाताशी देता येईल. तर ह्यासाठी त्यांची साडी हातशिलाई वगैरे करून घेतली आणि ब्लाऊजलासुद्धा म्हणजे हुकं वगैरे लावून घेतलं आणि छोटी साईज होती त्यामुळे ना काहीच वेळ लागला नव्हता. तर तो ब्लाऊज मी सकाळीच म्हणजे अर्धा शिवून ठेवला होता आणि आता हुक वगैरे लावून घेतला होता आणि छोटी साईड म्हटल्यावरती शिवायला खरंच खूप कमी वेळ लागत असतो. तर छान असं मटका गळा प्रिन्स कटचा ब्लाऊज वगैरे होता, तर हुका वगैरे लावून घडी घालून पिशवीत ठेवून घेतलं आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे, म्हणजे 4 वाजले आहेत, तरी पण माझं काम काही संपत नव्हतं. तर शेवटी म्हणजे मी शिलाईचं काम अर्धं सोडलं, कारण ना संध्याकाळी म्हटल्याप्रमाणे म्हणजे पाहुणे येणार आहे, तर त्यासाठी स्वयंपाकाची सुद्धा तयारी करावी लागणार होती. तर आधी घराची म्हणजे संध्याकाळचा झाडू वगैरे मारणार आहे, त्याच्यानंतर भांडीसुद्धा म्हणजे सुकलेली होती, तर तेही मला लावून घ्यायची होती, फ्रीजचीही भांडी लावायची होती. तर असं भरपूर म्हणजे सण म्हटलं की भरपूर कामं असतात. तर ह्या दिवसाविषयी बोलायचं होतं. तर कसं वाटलं आमचं गावाकडचं साधं आणि सिंपल असं राहणीमान कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर फ्रीजही चकाचक करून घेतलं आहे. तर पूर्ण दिवस हा कामातच बिझी गेला आहे आणि आता स्वयंपाक करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.